तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज गाजरचा हलवा करायचं डिसाईड झालं होतं. तर मग आज गाजरचा हलवा करणार होतो. इकडे निया गाजर किसून घेत होती. मग गाजर किसणं झालंय ते मग लगेच मग कढाईमध्ये तूप टाकून दिलंय. तूप टाकलं, विलायची टाकल्यावर गाजर होता तो किसलेला तो गाजर टाकून दिला. 2-3 मिनिटं मस्तपैकी त्याला फ्राय करून घेतलं घेते तुपामध्ये मस्तपैकी. आणि मग त्याच्यामध्ये दूध ऍड करून दिलं. दूध ऍड झाल्यावर दूध थोडसं म्हणजे आटल्याच्या बाद त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले. हे बघा शिवचा असं मध्ये करणं चालू आहे. व्हिडिओ एडिट करायच्या टायमाला आमच्या मॅडमचं असंच काही चालू राहतं. कारण की झोपल्यावर पण ती काही म्हणजे आपला आवाज ऐकला की लगेच सुटून जाते, म्हणून काही जमलंच नाही व्हिडिओ एडिट करायला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ ती उंजी आहे उठली ती त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करते. आणि इकडे खवा टाकून हलवा करणार होतो. तर खवा टाकला तर पावशर मस्तपैकी खवा टाकून पण मिक्स करून घेतला. मिक्स केला आणि साखर पण पावशर टाकली. त्याच्या गोड नाही केलेली, नॉर्मलच गोड केलं होतं. मग त्याच्यामध्ये साखर पण पावशर टाकली. मग मस्तपैकी वापस त्याला सगळं साखर वगैरे खवा सगळं मस्त मिक्स करून घेतलंय. आणि ते करून घेतलंय. आणि आज माझ्यासाठी बनवणार होते मी आलू मेथीची भाजी. आपल्या चॅनलवरती रेसिपी तर पहिले मी शेअर केलेलीच आहे, पण आता वापस आता तुम्हाला दाखवतेच आहे मी. इथे आता कढाईमध्ये ऑइल टाकून दिले. आलू मस्तपैकी फ्राय करून घेतलेले होते. आणि जे नंतर आलू मध्ये बघायचं होतं आपल्याला मस्तपैकी शिजलेले आहे की नाही. तर आलू शिजले होते एकदम परफेक्ट. आणि जे एक्स्ट्रा ऑइल होतं ते काढून घेणार होते, कारण की नाही तर मग ते ऑइल जास्त असलं की भाजी खूप जास्त ऑइली होती. त्याच्यामुळे एक्स्ट्रा ऑइल जे होतं ते काढून घेतले. आणि ते आलू तर एकदम परफेक्ट शिजलेले होते. मग लगेच त्याच्यामध्ये मेथी ऍड करून दिली. मेथी 2-3 पाण्यात मस्तपैकी धुवून घेतली आणि लगेच मेथी पण ऍड करून दिलेली. आणि आता मेथी तर खूप छान येऊ लागलेली. तर मग मेथीची भाजी पराठे या असं काही खायचं खूप छान मूड होतो. आणि मला मेथीची भाजी तर खूप आवडती, म्हणून मी करत राहते. आणि इथं 2 मीडियम साईजचे टमाटे कट करून टाकले मस्तपैकी. त्याच्यामध्ये आपण मीठ थोडं पहिले आलू फ्राय होताना टाकलं होतं, म्हणून हिशोबानं मी आलू टाकलेले मीठ टाकलेले आलूमध्ये आता भाजीमध्ये. त्याच्यामुळे मस्तपैकी आता त्याला मिक्स करून ठेवते. 2 मिनिटं झाकण ठेवून दिलं तर त्याच्याने आपले टमाटे लवकर गाळा होतील. मग टमाटे गाळा झाले आणि मग लगेच वापस मग झाकण खोलून त्याच्यामध्ये फक्त मसाले ऍड करणार होते. 2-3च मसाले, लाल मिरची, धने पावडर आणि हळद, हे 2-3 मसालेच टाकणार होते. आणि हा चम्मच छोटा आहे म्हणून 3 चम्मच टाकले. तुम्ही माझी सांगा एवढी मिरची टाकली. जास्त मिरची नाही, तिखट वगैरे जास्त खात नाही आमच्या घरामध्ये, नॉर्मलच 3 चम्मच, छोटा चम्मच म्हणून 3 चम्मच टाकलेली. हळद टाकली, धने पावडर. मग वापस त्याला चांगलं मिक्स करून घेतली भाजीला. आणि 2 गड्ड्याची भाजी होती, बघितली तुम्ही केवढी झाली, खूप कमी भाजी झाली होती. मग मग इथं माझ्यासाठी 2-3 चपात्या वगैरे लवकर पटकन करून घेतले, कारण की मग मला जे स्वयंपाक केलेले भांडे वगैरे पण घासून घेईन. थंडी तो खूप वाढलेली जसे तुम्हाला माहितीच आहे. तर मग पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतल्या. आणि मग शिव पण झोपलेली होती, म्हणले तोपर्यंत सगळं काम होऊन जातं. आणि मग ती झोपलेली होती. आणि आता पण व्हिडिओ एडिटिंगला घेतला तर की मॅडम उठून गेलेले, जसं मला आवाज येतोच बॅकग्राऊंडला तिचा धिंगाणा चालू आहे असं खेळणं. आता चपात्या वगैरे पण झालेल्या आहे माझा. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा.